बुलेटिनमध्ये एक ताजी बातमी येते। शिवसेना खासदाराची पुन्हा एकदा दादागिरी पाहायला मिळते। शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली आहे। टाइप हो रहा है हमारा जी। और आपको जब बात किया तब भी मेरे को मालूम नहीं था जी। तुम ही बोले उधर से आया बोल के फर्स्ट टाइम जी। उसको क्या जरूरत थी एयर इंडिया को ऐसा कंप्लेन करने की, मैसेज भेजने की जी। अगर मैसेज भेजना है, इतना एयर इंडिया प्रॉम्प्ट है तो मैंने मारा कितने बजे? 10 बजे जी। आप भी टाइम कितना हुआ? मैसेज कितने बजे आया जी? तो 3 बज रहे हैं। 3 बजे तक बंद करना ना एयर इंडिया। कर्मचारियों ने मारा कर्मचारी को, तो क्यों नहीं किया जी? क्यों? ये सोचो आप और देखो। उसको कंप्लेन करना है, करने दो, मैं जवाब दूंगा। शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी कुठेतरी आपल्या आरोपांवरचं खंडन केलेलं आहे। शिवसेना खासदारानं एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली होती। एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी याबद्दल ही माहिती दिलेली आहे। या प्रकरणी अधिक माहिती देण्यासाठी आपले रिपोर्टर सुमेध बनसोड आपल्यासोबत आहेत। सुमेध, शिवसेना खासदारानं म्हणजेच रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली, नेमका काय प्रकार घडला होता? श्रद्धा, सकाळी 10 वाजताची ही घटना आहे। रवींद्र गायकवाड यांचं एअर इंडिया मधलं जे बसण्याचं स्थान होतं त्या बसण्याच्या स्थानावरनं एक वाद निर्माण झाला होता। यानंतर त्यांनी जो एअर इंडियाचा कर्मचारी आहे त्यांना मारहाण केली होती। चपलीनी मारहाण केल्याची प्राथमिक जी माहिती ती समोर येते आहे। या संदर्भात जे स्पष्टीकरण रवींद्र गायकवाड यांच्याकडनं मिळालेलं आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की हो, मी या एअर इंडियाचा जो कर्मचारी आहे त्याला मारहाण केली, कारण एक प्रकारे त्यांनी गैरवर्तणूक केल्याचा आरोप जो आहे तो रवींद्र गायकवाड यांच्याकडनं केला जात आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये जी एअर इंडियानी भूमिका घेतलेली आहे, हे सर्व जे प्रकरण आहे यावर आता चौकशी होईल आहे। चौकशीनंतर सविस्तर अहवाल ठेवला जाईल, यानंतरची पुढची कारवाई केली जाईल असं जी माहिती आहे एअर इंडियाच्या प्रवक्त्यांनी दिलेली आहे। मात्र रवींद्र गायकवाड यांनीही जी आपली बाजू आहे ती सारवासारव करण्याचा प्रयत्न आता केलेला आहे आणि गैरवर्तणूक झाल्यामुळेच आपण या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप देखील त्यांनी या सगळ्या याच्यामध्ये केलेला आहे। श्रद्धा, धन्यवाद सुमेध दिलेल्या माहितीबद्दल। एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चपलेने मारहाण केलेली आहे। उन्हें दखल नहीं देना चाहिए। और दूसरी चीज़ ये है कि इससे एक चीज़ और साबित होती है कि पाकिस्तान सरकार पूरी तरह से अलगाववादियों उग्रवादियों को समर्थन दे रही है। इस पर गवर्नमेंट ऑफ इंडिया को सख्त रोक अपनाना चाहिए। पहली बार है कि पाकिस्तान की चीन की सेना पाकिस्तान के